राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये 3 पक्ष आहेत। या तीनही पक्षांची जाहीर नाराजी व्यक्त झाली। निवडणुका ऐन मतदान तोंडावर आल्या असताना स्थगित करणं योग्य नाही असं म्हणत भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं गेलं। इतकंच नाही तर महायुतीतले एक आणखी महत्त्वाचे घटक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठिकाणची अंबरनाथची निवडणूक रद्द झाल्यानं ते अस्वस्थ आहेत, हे वेगळं सांगायला नको। एक दिवस राहिला असताना काही निवडणुका ज्या आहेत त्या पूर्णपणे रद्द केल्या गेल्या। त्याचबरोबर काही हजार उमेदवारांना जे आहे हा स्टे दिला, म्हणजे तुमच्या निवडणुका ज्या आहेत ह्या 20 तारखेला होतील। मला निवडणूक आयोगाला सांगायचं, अगोदर तर तुम्ही याद्यांमध्ये घोळ केला, त्या याद्यांमध्ये मग दुरुस्ती करत शेवटच्या मोमेंटला लोकांना उमेदवारांना जे आहे ते याद्या मिळाल्या। असं काम जे आहे ते इलेक्शन कमिशनचं कधीच पाहिलं नव्हतं या महाराष्ट्रामध्ये, पहिल्यांदा असा घोळ जो आहे। आणि त्याचबरोबर इलेक्शन जाहीर केलंय, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि एक दिवस अगोदर सांगता उमेदवाराला की आता इलेक्शन नाही, लोकांची पण थट्टा करायचं काम जे आहे इलेक्शन कमिशन या ठिकाणी केलेलं आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही।